स्वतःला देवाचा अवतार आणि भूतकाळाचा जाणकार म्हणवून घेणाऱ्या अशोक खरात यांच्या जाळ्यात अडकलेल्या महिलांच्या शोषणाचे एकामागून एक प्रकरण समोर येऊ लागले आहेत। यामध्ये सावंतवाडी मतदारसंघाचे आमदार दीपक केसरकर यांचे नाव आल्यामुळे जिल्ह्यात राजकीय वातावरण चांगलंच पेटलेलं पाहायला मिळतंय। खरात प्रकरणामुळे राज्यभरात सावंतवाडीची बदनामी झाल्याचा आरोप करत ठाकरे शिवसेनेचे विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ यांनी आमदार दीपक केसरकर यांच्यावर जोरदार टीका केली आहे। तर केसरकर यांना लक्ष्य करणाऱ्यांनी आमदार मिलिंद नार्वेकर यांच्याही राजीनाम्याची मागणी करावी असा पलटवार शिवसेना जिल्हा प्रमुख संजू परब यांनी केला। उभं राहतंय ही खऱ्या अर्थानं आपल्या सर्वांसाठी लाजिरवाणी गोष्ट, खऱ्या अर्थानं ह्या सावंतवाडी असेल, सिंधुदुर्गला असेल, खऱ्या अर्थानं कलंकित करणारी गोष्ट, डागाळणारी, म्हणजे जो नावलौकिक होता तो आज धुळीस मिळवण्याचं काम जर केलं असेल तर केसरकरांनी केलं, स्थानिक आमदार म्हणून, आणि म्हणून ही खऱ्या अर्थानं लाजिरवाणी गोष्ट, आणि म्हणून याच्या विरुद्ध आम्ही उठाव करणार आहोत। याच दीपक केसरकरांची सखोल चौकशी करून दीपक केसरकरांना ताबडतोब कारवाई करण्याची मागणी करणार आहोत। पण एकंदरीत मिलिंद नार्वेकर आहेत, त्यांचे सुद्धा फोटो या खरात बरोबर महाराष्ट्रातल्या जनतेने बघितलेले आहेत। त्याच्यामुळे जर तुम्ही सर्वपक्ष मोर्चा काढता तर त्यांचा सुद्धा विषय घ्या, कारण तुमचे जे नेते आहेत महाराष्ट्राचे मिलिंद नार्वेकर आणि तुमचे प्रमुख नेते उद्धव ठाकरे यांनी सुद्धा त्यांना 40 किलोमीटरवरनं पाणी आणून दिले। त्याच्यामुळे त्यांचा सुद्धा निषेध करा। उगाच कोणाला तरी टार्गेट करू नका। केसरकर साहेब हे देवभक्त आहेत, आम्ही त्यांच्याबरोबर फिरत असतो। कुठचंही मंदिर दिसलं की ते तिथं थांबतात, दर्शन घेतात। कोणाच्या कपाळावर लिहिलेलं नसतं कोण काय आहे ते। कोकण संवादच्या ताज्या घडामोडींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा।